कॅल्शियममुळे आपली शरीरातले कोणता भाग मजबूत होतो? हाडे. बरोबर आहे. गोड लागणाऱ्या अन्न पदार्थांमध्ये विविध प्रकारच्या काय असतात? शर्करा. सर्व अन्न घटकांचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या आहाराला कोणता आहार म्हणतात? संतुलित. रक्ताची कमतरता झाली तर कोणता विकार होतो? ॲनिमिया. शाबास. खनिजांचे स्रोत सांग. पालेभाज्या, कडधान्य, फळे, मोड आलेली कडधान्ये. बरोबर. प्रथिने. पनीर, अंडी, मासे. पिष्टमय पदार्थ. सुक्रोज, लोह. बरोबर. जीवनसत्वांची नावे सांग. ABCD. शर्कराचे 2 नावे सांग. ग्लुकोज आणि सुक्रोज. खनिजे. लोह आणि कॅल्शियम. बरोबर. तंतुमय पदार्थांचे स्रोत कोणते? पिठामधील कोंडा, पालेभाज्या, फळांच्या साली, भाज्याच्या शिरा व साली, धान्य, कडधान्य हे सर्व तंतुमय पदार्थ आहेत. कार्बोदके कशाला म्हणतात? शरीराला ऊर्जा देणारे पिष्ट, शर्करा व तंतुमय पदार्थ या तिन्हींना मिळून कार्बोदके असे म्हणतात. संतुलित पदार्थ म्हणजे काय? सर्व आवश्यक अन्न घटकांचा योग्य तेवढा पुरवठा करणाऱ्या आहाराला संतुलित आहार असे म्हणतात. स्निग्ध पदार्थांची उदाहरणे सांग. दुधाची लोणी, तूप, वनस्पतीपासून तेले, सुकामेवा, मांसातील चरबी, अंड्यातील पिवळा भडक ही स्निग्ध पदार्थांची उदाहरणे आहेत.